नमस्कार. कधी विचार केलाय आपण जे रोज जेवणात मीठ वापरतो, सोडियम क्लोराईड, ते निसर्गातल्या सगळ्यात स्थिर संयुगांपैकी एक आहे. पण विचार करा, जर आपण हे घट्ट बंधन तोडायचं ठरवलं तर आज आपण नेमकं हेच बघणार आहोत. तर मग प्रश्न उभा राहतो की सोडियम आणि क्लोरीनमधलं हे इतकं मजबूत आयोनिक बंधन तोडायचं तरी कसं? या दोन घटकांना एकमेकांपासून वेगळं करणं शक्य आहे का? या प्रश्नाचं उत्तर आहे एका जबरदस्त प्रक्रियेमध्ये आणि तिचं नाव आहे विद्युत अपघटन किंवा इलेक्ट्रोलिसिस. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी पद्धत आहे जिथे आपण विजेचा वापर करून रासायनिक बंधनं अक्षरशः जबरदस्तीने तोडतो. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी हे बघूया की सोडियम क्लोराईडमधलं हे जे अटूट बंधन मानलं जातं ते तोडण्यात नेमकं आव्हान काय आहे. बरं, ही प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी एक सगळ्यात महत्त्वाची अट आहे. मिठाला त्याच्या घट्ट स्थायू रूपातून बाहेर काढावं लागतं, म्हणजे त्याला इतकं गरम करावं लागतं की ते पूर्णपणे वितळेल. असं केल्यावरच त्याचे सोडियम आणि क्लोराईड आयन त्या स्फटिकासारख्या रचनेतून मोकळे होतात आणि इकडे तिकडे फिरायला लागतात. ओके, तर ही जबरदस्तीची फारकत घडवून आणण्यासाठी जे खास मशीन लागतं ना, आता आपण त्याची ओळख करून घेऊया. याला म्हणतात इलेक्ट्रोलिटिक सेल. आता या सेलचा पाया किंवा समजा एक प्रकारचा रंगमंचच, तो म्हणजे आपलं वितळलेलं मीठ. यालाच इलेक्ट्रोलाइट म्हणतात. आणि याच रंगमंचावर आपले मुख्य कलाकार म्हणजे सोडियम आणि क्लोराईड आयन्स मुक्तपणे फिरत असतात. आता या वितळलेल्या मिठाच्या रंगमंचावर आपण दोन ग्राफाईटच्या कांड्या बुडवतो. यांना इलेक्ट्रोड्स असं म्हणतात. हे इलेक्ट्रोड्स अक्रिय असतात, म्हणजे ते स्वतः काही अभिक्रिया करत नाहीत. त्यांचं काम फक्त आयन्सला आपल्याकडे खेचून घेण्याचं आहे. आणि आता येतो या सगळ्या नाटकाचा दिग्दर्शक, म्हणजे एक बॅटरी. ही बॅटरी त्या दोन्ही इलेक्ट्रॉड्सना जोडलेली असते आणि ती एक इलेक्ट्रॉन पंपासारखं काम करते. म्हणजे काय, तर ती एका बाजूने इलेक्ट्रॉन खेचते आणि दुसऱ्या बाजूला ढकलते आणि यामुळेच ही सगळी प्रक्रिया सुरू होते. आता या दोन इलेक्ट्रोडमधला फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, जो इलेक्ट्रोड बॅटरीच्या पॉझिटिव्ह म्हणजे धनटोकाला जोडलेला असतो त्याला ॲनोड म्हणतात आणि तो साहजिकच निगेटिव्ह आयनला आकर्षित करतो. याच्या अगदी उलट जो इलेक्ट्रोड निगेटिव्ह म्हणजे ऋण टोकाला जोडलेला असतो त्याला कॅथोड म्हणतात आणि तो पॉझिटिव्ह आयनला आपल्याकडे खेचतो. लक्षात ठेवा, ॲनोडवर ऑक्सिडेशन होतं आणि कॅथोडवर रिडक्शन. चला तर मग आता बघूया या दोन आयनची कहाणी. क्लोराईड आणि सोडियम जेव्हा ते आपापल्या विरुद्ध चार्ज असलेल्या इलेक्ट्रोडकडे जातात तेव्हा त्यांच्यासोबत नेमकं काय घडतं. तर कहाणीची सुरुवात होते क्लोराईड आयनपासून. या आयनवर असतो निगेटिव्ह चार्ज, त्यामुळे तो आपोआपच पॉझिटिव्ह चार्ज असलेल्या ॲनोडकडे ओढला जातो. ॲनोडवर पोचल्यावर काय होतं, तर प्रत्येक क्लोराईड आयन आपला एक जास्तीचा इलेक्ट्रॉन त्या ॲनोडला देऊन टाकतो. इलेक्ट्रॉन गमावण्याच्या या प्रक्रियेलाच ऑक्सिडेशन म्हणतात. आता तो आयन राहत नाही, तो एक साधा उदासीन क्लोरीन अणू बनतो. मग असे दोन क्लोरीन अणू एकत्र येतात आणि तयार होतो क्लोरीन वायूचा एक रेणू. आणि हीच प्रक्रिया रासायनिक समीकरणात अशी लिहितात: दोन क्लोराईड आयन मिळून एक क्लोरीन वायूचा रेणू तयार होतो आणि दोन इलेक्ट्रॉन बाहेर पडतात. बरं, ही झाली एका आयनची गोष्ट. आता कहाणीचा दुसरा भाग बघूया. ज्या सोडियम आयनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याचं काय, तो कुठे जाणार? अगदी बरोबर, तो निगेटिव्ह चार्ज असलेल्या कॅथोडकडे आकर्षित होतो. इथेच बॅटरीची खरी भूमिका समोर येते. ती बॅटरी सतत कॅथोडला इलेक्ट्रॉनचा पुरवठा करत असते. त्यामुळे जेव्हा सोडियम आयन कॅथोडवर पोहोचतो तेव्हा तो तिथून एक इलेक्ट्रॉन घेतो. इलेक्ट्रॉन मिळवण्याच्या किंवा स्वीकारण्याच्या या प्रक्रियेला रिडक्शन म्हणतात. आणि हे आहे त्याचं रासायनिक समीकरण. दोन सोडियम आयॉन दोन इलेक्ट्रॉन स्वीकारतात आणि त्यांचं रूपांतर वितळलेल्या सोडियम धातूच्या दोन अणूंमध्ये होतं. तर या दोन आयनच्या वेगवेगळ्या प्रवासानंतर शेवटी हाती काय लागलं? या सक्तीच्या फारकतीचा अंतिम परिणाम काय झाला? आणि हे खरंच खूपच विलक्षण आहे. बघा, ॲनोडवर आपल्याला एक फिकट हिरव्या रंगाचा क्लोरीन वायू मिळतो, तर दुसरीकडे कॅथोडवर चांदेरी पांढरा वितळलेला सोडियम धातू जमा होतो. म्हणजे विचार करा, साध्या मिठाचं रूपांतर दोन पूर्णपणे वेगळ्या नवीन पदार्थांमध्ये झालंय. हा तक्ता बघा, यात संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीने सारांशित केली आहे. ॲनोड जो पॉझिटिव्ह आहे तो क्लोराईड आयनला खेचतो, तिथे ऑक्सिडेशन होतं आणि क्लोरीन वायू मिळतो. आणि कॅथोड जो निगेटिव्ह आहे तो सोडियम आयनला खेचतो, तिथे रिडक्शन होतं आणि आपल्याला सोडियम धातू मिळतो. अगदी सरळ आहे. आणि या उदाहरणावरून एक खूप महत्त्वाचा सामान्य नियम आपल्याला कळतो.
कोणत्याही वितळलेल्या आयनिक संयुगाचं जेव्हा आपण विद्युत अपघटन करतो तेव्हा लक्षात ठेवा की निगेटिव्ह इलेक्ट्रोडवर म्हणजे कॅथोडवर नेहमी धातू तयार होतो आणि पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडवर म्हणजे ॲनोडवर नेहमी अधातू तयार होतो. आणि हे आहे त्या संपूर्ण प्रक्रियेचं अंतिम संतुलित समीकरण. इथे आपण स्पष्टपणे बघू शकतो की सोडियम आणि क्लोराईड आयनवर विद्युत ऊर्जेचा वापर करून त्यांना सोडियम धातू आणि क्लोरीन वायूमध्ये कसं बदललं गेलं. ही एक अशी अभिक्रिया आहे जी नैसर्गिकरित्या कधीच घडली नसती, पण आपण ती जबरदस्तीने घडवून आणली. तर आज आपण पाहिलं की विजेमध्ये किती ताकद आहे. ती एका स्थिर संयुगालाही तोडू शकते. पण मग एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो, जर वीज तोडण्याचं काम इतक्या प्रभावीपणे करू शकते तर मग तिच्या मदतीने आपण काय काय नवीन गोष्टी निर्माण करू शकतो याचा विचार करायला हवा.